दरम्यान पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिवमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे। निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेत। गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी परिवारातील कुणीही नाहीये। निकालासाठी सगळेच मुंबईकडे रवाना झालेत। निवासस्थानी कोणी नसलं तरी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त इथे या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। ओमराजे निंबाळकर यांच्या खासदार संपर्क कार्यालयाच्या बाहेर देखील पोलीस तैनात आहेत। आणि या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। पाहूया। स्वर्गीय पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काजी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल जो आहे तो आज मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी येथील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी जी आहे ती पोलीस सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। आपण जो बंगला पाहतोय हा बंगला जो आहे तो खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बंगला आहे। आपण जर पाहिलं तर 2006 मध्ये स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांची हत्या जी आहे ती मुंबई येथील कळंबोली परिसरामध्ये गोळ्या झाडून हत्या जी ती करण्यात आलेली होती। तब्बल 20 वर्षापासून हा जो खटला आहे तो न्यायालयामध्ये सुरू आहे आणि याच प्रकरणाचा आज अंतरिम निकाल जो आहे तो एकीकडे जाहीर होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा ज्या आहेत ते गेल्या 2 दिवसापासून सुरू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर देखील ही सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांचं धाराशिव येथील संपर्क कार्यालय असेल किंवा त्यांचं येथील निवासस्थान असेल या ठिकाणी जी आहे ती सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 20 वर्षापासून या निकालाच्या प्रतीक्षेमध्ये जे आहे ती काजी कुटुंब आणि निंबाळकर कुटुंब आहे। या प्रकरणामध्ये जर आपण पाहिले तर माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील त्याच यांच्यासह 9 जी आरोपी आहेत त्यांचा समावेश आहे। त्यामुळे कोर्ट आज नेमकं काय निकाल देणार याकडे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिले तर तुर्तास तरी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।